आभार आभार मानूया आपण या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गेले 5 रथ आपण ज्यांना पाहतोय समालोचनाच्या भूमिकेमधून आणि या पाहायला गेलं तर यशाची शिखरं सर करत याच उल्मा रोड मधील एक भारदस्त आवाज ज्या आवाजानं मात्र सर्वांनाच भुरळ घातलंय ते किरण पाटील उल्वा यांचा या मंचावर यथोचित सन्मान केला जातोय। प्रत्येक मोठ्या स्पर्धांमध्ये आपण यांना पाहतो किरणजी पाटील उल्वा या स्पर्धेचे समालोचक यांचा या स्पर्धेच्या निमित्तानं सत्कार केला जातोय। यानंतर मात्र मी बोलतोय ते अर्थातच महाराष्ट्रामधील सुपरस्टार आवाज मग लेदरची टुर्नामेंट असू द्या फुटबॉल असू द्या कबड्डी असू द्या आणि टेनिस क्रिकेटमध्ये मात्र कोणतीही स्पर्धा असली तर सर्वात आधी या महाशयाना आमंत्रण दिलं जातं। प्रवीणजी तुगाडे यांना मात्र या मंचावर सन्मानित केलं जातंय। त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर त्यानंतर खऱ्या अर्थानं ज्यांनी 2 रात्री आपल्याला दिल्या पनवेल ग्रामीण क्रिकेट जर आजचं पाहिलं या सीझन 2018-19 मध्ये अशी एकही स्पर्धा मोठी नसेल की त्यामध्ये दीपक पाटील यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळालेला नाहीये। सर्वात डिमांडेबल कॉमेंटेटर इन पनवेल ग्रामीण क्रिकेट टेनिस क्रिकेट असं ज्यांना म्हटलं जातं त्या दीपक पाटील सरांचा इथे सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय समीरजी सुरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावर दीपक पाटील सर यांचा केला जातोय। यानंतर आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्ही नेहमी त्यांचं नाव घेत असतो कारण सर्वात आधी समालोचक स्कोरर किंवा पंचांपेक्षा ज्यांना पहिल्यांदा आमंत्रण दिलं जातं साऊंड मास्टर डीजे सँडी यांचं या मंचावर यथोचित सन्मान केला जाईल। खऱ्या अर्थानं हा आवाज पाहायला गेलं तर आमचा तुमच्यापर्यंत जो पोहोचतोय तो या महाशयामुळे आजकाल या महाशयांचे बॅनर सुद्धा लागले जातात आणि सर्वात आधी स्पर्धा म्हटली तर डीजे सँडी मॅडी उपलब्ध असतील तर मात्र ती स्पर्धा त्यांच्या तारखेनुसार खेळवली जाते। डीजे सँडीसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्याचप्रमाणे ही स्पर्धा पाहायला गेलं तर जगभरात पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं पनवेल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह पाहिली गेली। पीटीसी लाईव्हच्या मी टीमला या ठिकाणी आमंत्रित करतोय मंचावर किरणबाई दळवे असतील आपण यायचंय आपला यथोचित सन्मान केला जाईल या मंचाच्या मार्फत कारण RR ट्रॉफी 2019 ही स्पर्धा मात्र आपण जगभरात दाखवण्याचं काम केलंय आणि अफलातून सर्व टीमचं पीटीसी लाईव्हचं आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। संपूर्ण कॅमेरामन टीम असेल त्याचप्रमाणे त्यांची स्कोरर टीम असेल आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजिस्ट टीम असेल या आयटी टीमसाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या पीटीसी लाईव्हसाठी। तर या साऱ्यांचंच मनपूर्वक आभार मानूया कारण यांनी या सर्वांनीच फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेतली त्यांचं आपण आभार मानूया आणि वळूया बक्षीस समारंभ या कार्यक्रमाकडे। त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं बिझी होते आता मात्र कारण संपूर्ण लेखाजोखा त्यांच्याकडे होता संपूर्ण ताळेबंद या सिरीजचा त्यांच्याकडे होता। त्या खऱ्या अर्थानं सुदर्शनजी पाटील या स्पर्धेचे गुणलेखक सुदर्शन पाटील मॅन फ्रॉम तारा यांचा या मंचावर यथोचित सन्मान केला जाईल। आदरणीय समीरजी पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते लाईट्स ऑन करायचे आहेत मंडप एक टॉवर चालू करायचं आपण तर सुदर्शन पाटील यांचं सुद्धा या मंचावर यथोचित सन्मान केला जातोय त्यांचं सुद्धा आपण आभार मानूया अभिनंदन करूया आणि वळूया आपण बक्षीस समारंभ या कार्यक्रमाकडे। आणि पहिलं पारितोषिक तर मॅन ऑफ द मॅच सामनावीर हा पुरस्कार जातोय।
तर मी सर्वप्रथम विनंती करतोय आमच्या मान्यवर राकेशजी करगुटकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला हा पुरस्कार प्रदान करण्यात यावा आणि या मेगा फायनल ग्रँड फिनालेचा मॅन ऑफ द मॅच सामनावीराचा पुरस्कार जातोय 10 चेंडूंमध्ये 25 धावांची खेळी साकारणारा कुंडेवाळ संघाचा वन मॅन आर्मी समाधान भास्कर ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. फायनलचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सामनावीराचा पुरस्कार यावेळेस मात्र प्रदान करण्यात येईल. करंगुटकर साहेबांकडून या मंचावर अतिशय चांगल्या रीतीनं परफॉर्मन्स दिला तो मिहिर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघासाठी आणि आपल्या संघाला मात्र एका मोठ्या स्पर्धेचं खास करून रजनी स्पर्धेचं मात्र विजेतेपद पटकावून दिलं. त्या समाधान भास्करचं या मंचावर कौतुक केलं जात आहे. आणि तर बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि या बेस्ट फिल्डरला मात्र गौरवण्यात येणार आहे एक ट्रॉफी आणि कूलर या मोठ्या पारितोषिकांनी. आणि मी सर्वप्रथम विनंती करतोय जगदीशजी पारंगे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय RR ट्रॉफी 2019चा तब्बल 6 झेल यांनी पकडले होते आणि 2 फलंदाजांना मात्र धावचित केलं होतं तो आंबिवली संघाचा नितीन ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या सिरीजचा. एक कूलर या ठिकाणी मोठं पारितोषिक आहे बेस्ट फिल्डर आणि अतिशय चांगली ट्रॉफी देऊन त्याचा गौरव केला जाईल. या मंचावर आदरणीय जगदीशजी पारंगे साहेब वहाळ यांच्या मार्फत मात्र हे पारितोषिक त्यांना प्रदान करण्यात येईल. बेस्ट फिल्डर नंतर मात्र आपण वळूया बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज आणि या उत्कृष्ट गोलंदाजाला मात्र एक चमचमती ट्रॉफी आणि LED टीव्ही 32 इंची त्यामुळे हे फार मोठं पारितोषिक आहे. बऱ्याच वेळा ऑफ द सिरीज टीव्ही असते परंतु इथे मात्र उत्कृष्ट गोलंदाजाला मात्र 32 इंची LED टीव्ही मात्र देऊन गौरवण्यात येईल. आणि केसी पाटील साहेबांना मोराव्याहून या ठिकाणी उपस्थित झालेत. मी केसी पाटील साहेबांना विनंती करेन आपण आपल्या शुभ हस्ते या उत्कृष्ट गोलंदाजाचा गौरव करायचा आपण. आणि बेस्ट बॉलर ठरलाय ज्यानं या स्पर्धेमध्ये मेडन ओव्हर टाकण्याचा कारनामा केलाय. निर्धाव षटक फेकलं होतं आणि तब्बल 6 फलंदाजांना बाद केलं होतं तो कोमडभुजे संघाचा रोहन कोहली ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट गोलंदाज RR ट्रॉफी 2019चा रोहन कोळी उपस्थित नाहीये तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये हे पारितोषिक स्वीकारलं जाते. तसंच भाऊ आहे केसी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज या ठिकाणी 32 इंच टीव्ही म्हणजे त्यांच्याच घरात जाणार आहे. तर टाळ्या होऊन जाऊ द्या खूप मेहनत केले या खेळाडूंनी मात्र अक्षरशः कारण 32 इंची टीव्ही घेण्यासाठी आपल्याला सुद्धा बरेचशी वर्ष वाट पाहायला लागतात परंतु इथे मात्र 1-2 रात्रीमध्ये चांगली कामगिरी करून एक फार मोठं पारितोषिक आयोजकांचं मी खऱ्या अर्थानं आभार मानेन. फार मोठी पारितोषिक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. आणि यानंतर आपण बोलणार आहोत तो उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट राजारामजी पाटील साहेब मोराबे यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय की आपण आपल्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करायचा आहे. आणि बेस्ट बॅट्समन ठरलाय यावेळेस ज्यानं 45 बॉल्समध्ये तब्बल 83 धावा ठोकल्या 83 रन्स अतिशय चांगली खेळी साकारली. संघाला मात्र पाहायला गेलं तर फार मोठं पारितोषिक आपल्या संघाला आपल्या गावाचं नाव रोशन केलं. आणि
याही खेळाडूला मात्र LED TV 32 इंची देण्यात येईल. फार मोठं पारितोषिक उत्कृष्ट फलंदाजाला सुद्धा आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ठरलाय, ज्यांना मात्र या स्पर्धेमध्ये विजेतेपद पटकावलं आणि विजेतेपद पटकावण्यामध्ये मात्र फार मोठं सहकार्य समाधान वास्कर ठरलाय, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज समाधान वास्कर ठरलाय. संघाला जेव्हा विजेतेपद पटकून दिलं तेव्हाच तो मैदानाबाहेर गेला. खऱ्या अर्थानं आर ट्रॉफी 2019 फार मोठी स्पर्धा मात्र विजेतेपद पटकावलंय समाधान वास्कर मिहीर स्पोर्ट्स कुंडेपाळ संघाचा. या पारितोषिकानंतर मात्र आपण वळणार आहोत या स्पर्धेचा चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी आणि त्याला गौरवण्यात येईल तब्बल 35,000 रुपये रोख आणि एक सुंदर भव्य दिव्य आर ट्रॉफीनं मात्र सन्मानित करण्यात येईल. आणि चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. या ठिकाणी मी विनंती करतोय आदरणीय आमचे गुरुवर्य मडवी गुरुजी यांना आणि त्याचबरोबर अप्पासाहेब डांगे साहेबांना मी विनंती करतोय आपण दोघंही यावं आणि हा तब्बल 35,000 रुपये रोख आणि चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. विघ्नहर्ता कोंबडपूजे संघाला मी या मंचावर आमंत्रित करतोय. चतुर्थ क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी टॉप 4 मध्ये दाखल झाले होते. हे संघ सेमीफायनल मध्ये पराभव स्वीकारावा लागला, परंतु पराभव स्वीकारण्याआधी अगोदर मात्र या कोंबडपूजे संघाचा उल्लेख करावा लागेल. चांगल्या संघांना मात्र या स्पर्धेमधून बाहेर काढलंय. अतिशय चांगला खेळ केला. विनोद भगत इंजर्ड असताना सुद्धा चांगला खेळ त्यांनी केलाय. तर या हार पराजय होत असतात, परंतु काही हरकत नाही. आर ट्रॉफी 2019चा चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय विघ्नहर्ता कोंबडपूजे संघ. आदरणीय मडवी गुरुजी आणि अप्पासाहेब डांगे यांच्या उपस्थितीमध्ये हे पारितोषिक प्रदान करण्यात येते आणि यानंतर मात्र पारितोषिक दिलं जाईल ते तृतीय क्रमांकाचं. याही संघाला मात्र सेमीफायनलच्या लढतीमध्ये पराभव पत्करावा लागला होता. तो अर्थातच समाधान वास्करच्या कुंडेपाळ संघाकडून पराभूत झाला होता आणि त्यांनाही तब्बल 35,000 रुपये आणि भव्य दिव्य आर ट्रॉफी देण्यात येईल. मी विनंती करतोय आदरणीय गणेशजी पाटील साहेब, आदरणीय राजेंद्र गोरड साहेब, आदरणीय राजू पवार साहेब आणि आदरणीय सुनीलजी नांदगावकर साहेब या चारही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला एकता भंगारपाडा संघाचा संपूर्ण स्क्वॉडला मी या ठिकाणी विनंती करतोय की आपण यावं आणि या तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची ट्रॉफी उंचवावी. आर ट्रॉफी 2019 आणि या तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. भंगारपाडा संघ ओवळ्याच्या मैदानावर खेळतोय. त्यांचा सामना सुरू आहे त्या ठिकाणी. तर सामना संपल्यानंतर या ठिकाणी जरूर येतील. त्यांचं पुन्हा आपण गौरव करू, परंतु नक्कीच आपण जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या कारण तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय भंगारपाडा संघ. वेल प्लेड. त्यानंतर तर या चारही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहू शकाल श्री गणेशजी पाटील साहेब, राजेंद्रजी गोरड साहेब, राजू पवार साहेब आणि सुनीलजी नांदगावकर साहेब या चारही मान्यवरांच्या वतीनं हे पारितोषिक प्रदान करण्यात येत आहे. चारही मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. यानंतर मात्र फायनलिस्ट कडे जाऊया आपण. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी. साऱ्यांची नजर असेल की मॅन ऑफ द सिरीज कोणाला मिळणार, परंतु या मोठ्या पारितोषिकावर जरूर येऊ आपण. शॅम्पेन. तर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. ही कॅश प्राइज असेल ₹5,00,000 ₹75,000 रुपये आणि भव्य दिव्य आर ट्रॉफी. आणि मी विनंती करतोय आदरणीय नारायणजी भाई बुबारिया जो भगवती ग्रुपचे प्रोप्रायटर आहेत, फार मोठी पारितोषिक त्यांनी लावली ती फायनलसाठी. तर त्यांच्याच शुभ हस्ते यावेळेस मात्र सन्मानित करण्यात येईल ते अंबिवली संघाला. गावदेवी अंबिवली, करण गणसोलकर आणि पूर्ण टीमला मी या ठिकाणी मंचावर आमंत्रित करतोय. शॅम्पेन सुद्धा त्या ठिकाणी देण्यात येईल. जपून फोडा फक्त. तर मित्रांनो, या उपविजेतेपद
ज्यांनी पटकावलंय रनर अप राहिलाय या स्पर्धेमधला आंबिवली संघासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. गावदेवी आंबिवली ठरलाय आर ट्रॉफी 2019 चा द्वितीय क्रमांकाचा मानकरी. तर अभिनंदन मनपूर्वक गावदेवी आंबिवली संघ, करण कणसोलकर आणि पूर्ण टीमचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. तर आता मात्र आपण वळणार आहोत मोठ्या पारितोषिकाकडे. खऱ्या अर्थानं सर्वांचीच नजर लागली असेल. मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू, फार मोठं पारितोषिक आहे मित्रांनो. इथे हिरो होंडा पॅशन प्रो आपण जी पाहताय व्यासपीठाच्या उजव्या बाजूला, फार मोठं पारितोषिक आहे. आणि बाईक मिळवणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आजकाल या ग्रामीण क्रिकेटची स्पर्धा म्हटली तर. आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी मिळणार आहे त्याला, त्या खेळाडूला हिरो होंडा पॅशन प्रो, एक चांगली बाईक आहे आणि त्याचबरोबर एक भव्य दिव्य ट्रॉफी मॅन ऑफ द सिरीजची. आणि सर्वप्रथम या मंचावर मी विनंती करेन समीर शेठ पाटील साहेबांना, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्याचप्रमाणे प्रशांत दादा पाटील साहेबांना आणि प्रवीण शेठ पाटील साहेबांना, या तीनही मुख्य आयोजकांना मी या मंचावर विनंती करेन की आपण हे फार मोठं पारितोषिक, ज्या पारितोषिकाची मात्र साऱ्यांना उत्सुकता लागली आहे आणि हे पारितोषिक कोणाला मिळणार अशी चर्चा मात्र दबक्या आवाजामध्ये प्रेक्षकांमध्ये सुरू आहे. तर एकदा प्रेक्षकांनाच आपण विचारूया किरण की कोण असेल या मालिकावीराचा मानकरी. एनी गेस? आमच्या लाडक्या प्रेक्षकांमधून आवाज येऊ द्या. कोण असेल? नावं येतात. तर मॅन ऑफ द सिरीज आणि फार मोठा सस्पेन्स, ही सिरीज ज्याला मिळाले त्याच्या गावाचं नाव 5 अक्षरी आहे मित्रांनो. 5 अक्षरी नाव आहे त्याच्या गावाचं. एनी गेस? एक क्लू दिलाय मी आता मात्र. 5 गाव म्हणजे कोंबडभुजे पण आहे, त्याचबरोबर भंगारपाडा पण आहे आणि कुंडेवाळ, म्हणजे आंबिवली संघ रेसमधून बाहेर झालाय. तर या 3 गावांमधून कोण असेल हा खेळाडू? जास्त सस्पेन्स न ठेवता आता मात्र आपण वळूया त्याच्या स्कोअर कार्डकडे, ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्याच्या नावावर 93 पॉइंट्स आहेत, 93 पॉइंट्स, 93 पॉइंट्स यावेळेस मात्र हस्तगत करून मॅन ऑफ द सिरीज, सर्वात मोठा पारितोषिक या स्पर्धेमधला आर ट्रॉफी 2019चा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मात्र पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. हा पारितोषिकाचा मानकरी मात्र कुंडेवाळ संघाचा समाधान वस्करचे पॉइंट्स होते 83 रन्स, परंतु या खेळाडूचे पॉइंट्स मात्र आहेत ते 93, 10 पॉइंट जास्त आहेत. आणि हा मानकरी ठरलाय. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या खेळाडूसाठी. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट भंगारपाडा संघाचा निलेश गोसावी. वेल प्लेड निलेश, सन्मानानं आपण यायचंय. निलेश गोसावी या ठिकाणी दाखल झालाय. सामना होता त्यांचा ओळ्याच्या मैदानावर सुरू आहे. फलंदाजी झाल्यानंतर मात्र निलेश गोसावी या ठिकाणी दाखल झालाय. आणि कदाचित निलेश ही पहिली बाईक, निलेश ही पहिली बाईक, यस. तर अतिशय आनंदाचा हा क्षण आहे, त्याला सुद्धा गहीवरून येईल. तर आणि बाईक सुद्धा काय
तर हिरो होंडा पॅशन प्रो फार मोठं पारितोषिक मित्रांनो, बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट निलेश गोसावी ठरलाय. या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू ज्यानं मात्र 63 धावा केल्या आणि 6 विकेट्स. रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार प्रत्येक विकेटसाठी 5 पॉइंट्स, असे 30 पॉइंट्स, 63 आणि 30 93. या ठिकाणी समाधान वास्कर थोडासा मागे पडला रेसमधून. असं वाटलं होतं फायनलमध्ये जर आंबिवली संघाच्या धावा जास्त असत्या किंवा समाधान शेवटपर्यंत टिकून राहिला असता तर कदाचित एका दिवसामध्ये 2-2 बाईक्स घेण्याचा कारनामा मात्र समाधान वास्करला मिळाला असता. परंतु ठीक आहे, एक दिवसामध्ये एक आली तरी खूप आहे. तुझा खेळ असाच बहरत राहो, बाईक्स भरमसाठ मिळतील तुला येणाऱ्या बऱ्याचशा वर्षांमध्ये. निलेश गोसावी याला मात्र ही पहिल्यांदा बाईक मिळते, त्याचं आपण अभिनंदन करूया कारण तो मात्र छान खेळलाय, त्यामुळे त्याचं अभिनंदन या ठिकाणी करूया. तर निलेश गोसावीला आपण पाहू शकाल ही दृश्य हिरो होंडा पॅशन प्रोवर सवार होऊन. यावेळेस मात्र हा आनंदाचा क्षण आहे, त्याच्यासाठी गहीवरून आला असेल कारण फार मोठं पारितोषिक आहे. कारण पाहायला गेलं तर जवळजवळ 60,000 रुपयांची, 60,000च्या आसपास या बाईकचं नक्कीच प्राइज असेल आणि हे प्राइज मात्र मिळते. हार्दिक अभिनंदन निलेश गोसावी तुझं. पुढच्या स्पर्धांसाठी तुला खूप शुभेच्छा देऊया. आणि आता मात्र आर ट्रॉफी आणि हे विजेतेपदाची एक चमचमती ट्रॉफी इथे मात्र दिसते. हे शेवटचं पारितोषिक आहे. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी विनंती करतोय मंचावर आदरणीय सुरेशजी बाळू पाटील साहेबांना, जे वहाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आहेत आणि अचानक ग्रुप वहाळ या संपूर्ण ग्रुपला मी या मंचावर विनंती करतोय की आपण प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला यावेळेस मात्र विजेतेपद पटकावलंय तो मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघासाठी जोरदार टाळ्या. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपये, 1,50,000 रुपये आणि भव्य दिव्य आर ट्रॉफी. ही ट्रॉफी देऊन मात्र या ठिकाणी गौरव केला जातोय तो मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघाचा. ही दृश्य पाहू शकता, शॅम्पेन फोडली जाते आणि आनंद या ठिकाणी साजरा करण्यात येतोय. फटाक्यांच्या आतषबाजीत कुंडेवाळ संघ जल्लोषामध्ये हा विजयोत्सव साजरा करतोय. कुंडेवाळ संघाचं अभिनंदन करूया. यंदाच्या हंगामामध्ये मात्र फार मोठ्या फॉर्म मध्ये मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघ तर विजेतेपद पटकावलंय आणि हा करंडक मात्र उंचावतोय तो मिहीर स्पोर्ट्स कुंडेवाळ संघ. तब्बल 1,50,000 रुपये आणि पहिल्या क्रमांकाचा मानकरी